संग्रामपूर तालुक्यात पहाटेपासून सततधार पाऊस, दुपारी 3 पर्यंत अखंड बरसला. पिके समाधानकारक. संग्रामपूर तालुक्यात बुधवारी 8 जुलै रोजी पहाटेपासून सुरू झालेला संततधार पाऊस दुपारी सुमारे 3 वाजेपर्यंत अखंड सुरू होता. या पावसामुळे संपूर्ण तालुक्यातील वातावरण प्रसन्न झाले असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची अनियमितता असल्याने खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता होती. मात्र बुधवारी झालेल्या सलग पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील अनेक भागांमध्ये शेतांमध्ये पाण्याचा योग्य साठा झाला असून सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद तसेच इतर खरीप पिकांना या पावसाचा मोठा फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सतत पडणाऱ्या पावसामुळे नाले, ओढे आणि लहान जलस्रोतांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिल्याने तापमानातही घट झाली आणि नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. दरम्यान काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र दिसून आले, तर लहान नदी, नाल्यात पूर आले आहे. तरीही या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले असून यंदाच्या खरीप हंगामाबाबत आशावाद निर्माण झाला आहे. दयालसिंग चौहान, संग्रामपूर, बुलढाणा. नमस्कार, मराठी माझा न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी दयालसिंग चौहान. आज सकाळी पहाटे सततधार पाऊस सुरू आहे. याबाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे घेणार आहोत. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी आहेत, यांना आपण विचारूया. संग्रामपूर शिवारातील एका शेतामध्ये आम्ही उभे आहोत. जून महिन्यामध्ये जो पाऊस पडायला पाहिजे होता त्या प्रमाणात तो पाऊस झाला नाही, परंतु त्यानंतर 25 जून नंतर पावसाला सुरुवात झाली आणि त्या 2 दिवसाच्या पावसामुळे जे दमदार पाऊस झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यात. त्याच्यानंतर 2-3 दिवस खंड पडल्यानंतर पुन्हा 1 जुलैपासून दमदार पावसाने सुरुवात केली आणि लोकांनी पेरणीचा वेग वाढल्यामुळे पेरणी केलेल्या आहेत. आज बहुतांश 80 ते 85% शेतकऱ्यांच्या शेताची पेरणी झालेली आहे आणि दररोज हा पाऊस दमदार सर्व समाधानकारक पाऊस चालू आहे. तरीही बी मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी पाऊस कमी आहे. यावर्षी साधारणतः 21% पाऊस, आपल्या 16% पाऊस झालेला आहे. मागच्या वर्षी 21% पाऊस झालेला होता, तरी 5% पाऊस कमी आहे. अद्यापही या संग्रामपूर तालुक्यामध्ये नद्या नाल्यांना पूर आलेले नाहीत, तरी समाधान पाऊस असल्यामुळे शेतकरी सध्या समाधान व्यक्त करत आहेत. परंतु निसर्गाची पुढे काय कृपा होते यावर शेतकऱ्याचं ध्येय अवलंबून आहे. आज सकाळी पहाटेपासून सतत पाऊस सुरू आहे. आज सकाळी म्हणजे सकाळपेक्षा रात्री 1:30 ते 2 वाजेपासून पाऊस सुरू होता आणि आज सकाळपासून तर एवढा जोरदार पाऊस, धुवाधार पाऊस होता. जिकडे तिकडे रोडवरती पाणीच पाणी दिसत होतं. म्हणजे रोडवरती शुकशुकाट, कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचा आणि काम करणाऱ्यांचा जो कामाला येत होते त्यांचाही शुकशुकाट दिसून आला. सर्व रस्ते आज शुकशुकाट दिसत होते. आत्ता जवळपास दुपारी 3 ते 3:30 वाजेपासून पावसामध्ये खंड पडलेला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून हा पहिलाच पाऊस असल्याचे सांगण्यात येत आहे. पाऊस सततधार पाऊस झाला यावर्षी. मान्सूनचा पाऊस सुरू झाला त्यावेळेसपासून या 2 दिवसामध्येच चांगला जोरदार आणि दमदार पाऊस झालेला आहे. या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आणि सध्या जे पिकं आहेत हे पिकं सुद्धा लहान जरी असले तरी ते डौलत आहेत. त्यामुळे शेतकरी सध्या तरी समाधानी आहे. नॅशनल डेजबॉल स्पर्धेत पंचाळा येथील भक्ती खानजोड हिला सुवर्ण पदक. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्याकडून अभिनंदन. संग्रामपूर तालुक्यातील पंचाळा येथील इयत्ता 8वी मध्ये शिक्षण घेणारी भक्ती ज्ञानेश्वर खानजोड हिने भोपाळ, मध्य प्रदेश येथे नुकत्याच पार पडलेल्या 19व्या नॅशनल डेजबॉल स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्ण पदक पटकावले. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे बुलढाणा जिल्ह्यासह संग्रामपूर तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे.
राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत भक्तीने संयम, आत्मविश्वास आणि आक्रमक खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. तिच्या या दैदिप्यमान यशामुळे पंचाळा गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भक्तीच्या या यशाबद्दल आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी तिची प्रत्यक्ष भेट घेऊन सत्कार केला व मनपूर्वक अभिनंदन केले. यावेळी त्यांनी तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देताना भविष्यात ती राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय कामगिरी करून जिल्ह्याचे व राज्याचे नाव उंचावेल असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान संग्रामपूर तालुका दौऱ्यावर असताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनीही कुमारी भक्ती खानजोड हिचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कार प्रसंगी परिसरातील नागरिक, कुटुंबीय, क्रीडाप्रेमी व मान्यवर उपस्थित होते. आमदार डॉक्टर संजय कुटे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे भक्तीचे मनोबल अधिक उंचावले आहे. तिच्या या सुवर्ण कामगिरीमुळे संग्रामपूर तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाली असून सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दयाल सिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा. वाघाच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी, 2 गायी व 3 वासरांवरही हल्ला. जटाशंकर परिसरातील घटनेने खळबळ. बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या अंबाबर्वा अभयारण्य परिसरातील प्रसिद्ध जटाशंकर धबधबा परिसरात सोमवारी दिनांक 6 जुलै दुपारच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात 26 वर्षीय युवक गंभीर जखमी झाला. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याच हल्ल्यात 2 गायी आणि 3 वासरांनाही वाघाने जखमी केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आदिवासी ग्राम हाडियामाल येथील अनिल अर्जुन सोळंके हे इतर गुराख्यांसह गुरे चारण्यासाठी जटाशंकर परिसरात गेले होते. त्यावेळी अचानक वाघाने त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात त्यांच्या चेहरा, पाठ, हात, छाती व पोटावर गंभीर जखमा झाल्या. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी, गस्तीवर असलेले वनपाल देव बेराळ व वनपाल राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने जखमी अनिल सोळंके यांना प्रथम सोनाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले. दरम्यान वाघाने 2 गायी आणि 3 वासरांवरही हल्ला करून त्यांना जखमी केले. या घटनेमुळे जंगलालगतच्या गावांतील शेतकरी, गुराखी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून परिसरात सतर्कता वाढविण्यात आली आहे. जखमी अनिल सोळंके यांनी शुद्धीवर आल्यानंतर वन विभागाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर गस्तीवर असलेले वनजीव विभागाचे वनपाल देव बेराळ व वनपाल राठोड यांनी पाहणी केली व पंचनामा केला. हा परिसर सोनबर्डी बीट अंतर्गत येत असून जटाशंकर परिसरात ही घटना घडल्याचे वन विभागाने सांगितले. अकोला येथे उपचारानंतर अनिल सोळंके यांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी आणण्यात आल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. जटाशंकर हे अंबाबर्वा अभयारण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ व धबधबा असल्याने येथे वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे वन विभागाने नागरिकांना जंगलालगतच्या भागात एकटे न जाण्याचे, गुरे चारताना विशेष खबरदारी घेण्याचे तसेच वाघ अथवा अन्य वन्यप्राणी दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दयाल सिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा.